नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, नवरात्र उत्सवानिमित्त आपण बॅनर एडिटिंगची सीरीज आपण घेऊन आलेलो आहोत। तर नवरात्र आगमनाचं बॅनर आपण आधी बनवलेलं आहे आणि नवरात्रीचं हे बॅनरसुद्धा तुम्हाला नक्कीच आवडेल। तर त्यासाठी मित्रांनो, आधी जोगेश्वरी ग्राफिक्स या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच असलेल्या बेल आयकॉनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून भविष्यात येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन्स हे तुमच्यापर्यंत आधी पोहोचून जाईल। आणि मित्रांनो, त्याआधी जर तुम्ही इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर फॉलो करा आणि टेलिग्रामला सुद्धा जॉईन करा, आणि तिथं आपण रोज नवनवीन बॅनर आयडियाज हे अपलोड करत असतो। आणि मित्रांनो, हो, तुम्हाला जी लिंक दिलेली आहे आणि तिचा जो पासवर्ड आहे तो व्हिडिओमध्ये 2 स्टेपमध्येच दिलेला आहे। तर कृपा करून व्हिडिओ स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला पासवर्ड मिळून जाईल। आणि मित्रांनो, हे आहे आपलं थंबनेल, बघू शकता तुम्ही। थंबनेलवरनं तुम्हाला बॅनरची आयडिया आली असेल। तर हे आपलं बॅनर आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही कसं झालेलं आहे। तर मित्रांनो, हे बॅनरची प्रोसेस कशी आणि आपण कसं तयार केलं याबद्दल जाणून घेऊया। तर चला, सर्वात आधी पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन हे ओपन करून घेऊया आणि ते सिम्पली रोटेट करून या 3 डॉटवर क्लिक करून बॅनरची जी साईज आहे आपल्या 5000 × 5000 अशी स्क्वेअर फॉर्मॅटमध्ये आपण इथं सिलेक्ट करून घेणार आहोत। मित्रांनो, सर्वात आधी बॅनरची साईज ही आपल्याला करून घ्यायची आहे आणि त्यानंतर जर आपण बॅनर सेव्ह केलं तर ते चांगल्या क्वालिटीमध्ये सेव्ह होतं। म्हणजे सोपं सांगायचं झालं तर मोबाईलमध्ये चांगल्या MBने ते बॅनर सेव्ह होतं आणि त्याची क्वालिटीसुद्धा ही चांगली असते। तर मित्रांनो, प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून आपल्याला बॅनरचं जे बॅकग्राऊंड मी तुम्हाला मटेरियलमध्ये दिलेलंच आहे, तर ते बॅकग्राऊंड तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि त्याचा एक्सपेक्ट रेशो जो आहे इमेज सेक्शनमध्ये जाऊन तो हा 100% करून लेअर पॅनलमध्ये जाऊन याला लॉक करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, अशाच पद्धतीने आपल्याला प्रत्येक लेअर ही इथं ॲड करून घ्यायची आहे। आणि नवरात्री उत्सव याचे भरपूर बॅनर आपण रेडी केलेले आहेत, ते एक एक तुमच्या समोर येतीलच। आणि मित्रांनो, हे बॅनर जर एडिटिंग तुम्हाला आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा। हां, तर आपण म्हणत होतो की नवरात्रीचे जे बॅनर्स आहेत हे आपण भरपूर बनवलेले आहेत, ते तुमच्यासमोर येतीलच। नवरात्री उत्सव, नवरात्रीचं म्हणजे देवीचं आगमन सोहळा आणि दांडिया स्पर्धा वगैरेंचे बॅनर्स आणि सोबतच दसऱ्याचं बॅनर, हे असे भरपूर बॅनर्स मित्रांनो रेडी आहेत, ते तुमच्यासमोर एक एक करून येणारच आहेत। आणि मित्रांनो, प्रत्येक एडिटिंग हे सोप्या पद्धतीने आपण सांगतो इथं, आणि प्रत्येक एडिटिंग ही तुम्ही पिक्सेल लॅब असो, पिक्सआर्ट असो किंवा फोटोशॉप असो, या तीनही ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही हे इझिली करू शकतात। तुम्हाला तिथं रेशोचा किंवा साईजचा कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही। आणि साईज अशी आहे मित्रांनो, आपण अशी करून देतो की ती कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टाकली तर ती व्यवस्थितरित्या फिट होते। तर मित्रांनो, गणपती उत्सवाचे बॅनरसुद्धा आपण बनवले होते, त्याला तुम्ही चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला, त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून आभार। आता गणपती उत्सवासारखंच आपल्याला नवरात्रोत्सवाचे जे बॅनर्स आहेत त्यांनासुद्धा असाच प्रतिसाद द्यायचा आहे आणि मला खात्री आहे की तुम्ही नक्की देणार। मित्रांनो, एक एक PNG ॲड केल्यानंतर इथं आपण बघू शकतो आपलं बॅनर हे पूर्ण होत आहे। आणि मित्रांनो, हे सर्व जे बॅनर आहे आपण ते PLP मध्ये सुद्धा प्रोव्हाइड केलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला एकदम इझी पद्धतीने ते एडिट करता येईल। त्यामध्ये तुम्हाला तुमचा फक्त फोटो चेंज करायचा आहे आणि नाव वगैरे चेंज करून तुमचं बॅनर हे 2 सेकंदात किंवा 2 मिनिटातच तयार होऊन जाईल। यामध्ये तुम्ही दुसरे एलिमेंट्ससुद्धा ॲड करू शकतात मित्रांनो, जसं तुम्हाला योग्य वाटलं तसे तुम्ही ते एलिमेंट्स तिथं ॲड करू शकतात। म्हणजे नवरात्र उत्सवाची जी तारीख आहे ती तुम्ही कॉर्नरला देऊ शकता। त्या आयकॉनवर क्लिक करून आपलं जे बॅनर आपण इथं सेव्ह झालेलं आहे ते इथनं सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि स्लोगन आहे ते तुमच्या पद्धतीने तुम्ही परत ते बॅनर करू शकता। सिलेक्ट करून ते इन्हान्स करून घ्यायचं आहे। प्रत्येक गोष्ट ही एडिटेबल आहे आणि त्याचे फॉन्टसुद्धा हे सिम्पलच आहेत।
असे कुठलेही पेड फॉन्ट नाही आहेत, जेणेकरून ते प्रत्येकाकडे असतातच. गुगलचे फ्री फॉन्ट्स जे असतात ते प्रत्येकाकडे जनरली असतातच. त्यामुळे आपण इथं अशाच फॉन्ट्सचा वापर करत असतो जे सहजासहजी उपलब्ध असतील आणि प्रत्येकाकडे ते असतीलच. तर मित्रांनो, फायनली इथं आपण बॅनर इथं सेव्ह करून घेणार आहोत आणि त्याची क्वालिटी अल्ट्रा करून इथं बॅनर सेव्ह केलेला आहे आपण. आणि हे बॅनर इथं सेव्ह झाल्यानंतर याची क्वालिटी एन्हान्स करण्यासाठी आपण AI फोटो एन्हान्सर या ॲपचा उपयोग करत असतो. तर ते ॲप आपण इथं ओपन करून आपलं जे बॅनर आहे ते इथं सिलेक्ट करून त्याची क्वालिटी आपण एन्हान्स करून घेऊया. तर मित्रांनो, ह्या बॅनरसोबतच आपण जे इन्फिनिटी फॉन्ट्स आहेत त्याचंसुद्धा व्हिडिओ केलेला आहे, तो सुद्धा तुम्ही बघू शकतात. आणि 20+ इन्फिनिटी फॉन्ट्स हे आपल्याकडे घेऊ शकतात. तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहेच. आणि मित्रांनो, वास्तुशांती आणि गृहप्रवेश हे सुद्धा बॅनर आपण बनवलेलं आहे. ह्या व्हिडिओची सुद्धा लिंक आपण दिलेली आहे, ती सुद्धा तुम्ही नक्की चेकआउट करू शकता. तर मित्रांनो, अशाच बॅनर एडिटिंगसाठी चॅनलला सबस्क्राईब तर करून ठेवाच. तर आपण भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.